कुठे होतो आपण काल? टॉपिक प्रोफेज आणि मेटाफेज. बरोबर? पहा आता बघा याच्यामधली बघा ही आहे प्रोफेज, त्याच्या समोरची आहे ही मेटाफेज. ओके. आता पुढची जी फेज आहे ही एनाफेज. आता आपण कालच पाहिलं हे जे काही सिस्टर क्रोमॅटाइड्स आहेत, क्रोमोझोम्स आहेत, हे पॅरलली अरेंज होतात आणि एक स्पेशल प्रोटीन तयार होतं सेंट्रोमियरमध्ये. बरोबर आहे ना? आणि ते आता डिव्हाईड व्हायला सुरुवात होतीये. बघा इथे दिसते आता एनाफेज जर पाहिली. In anaphase, centromere split and thereby sister chromatids of each chromosomes separate and they are pulled apart in a opposite direction with the help of spindle fiber. बघा आता सरळ सरळ सांगितलं इथं डायग्राम पण दिसतीये आणि मुद्दा पण समोरच आहे बघा. In a anaphase, centromeres split and thereby sister chromatids of each chromosomes. ते म्हणतायत हे जे आहे ना बघा हे दोन दिसतेत का तुम्हाला? हे सिस्टर क्रोमॅटाइड आहेत बघा. थोडक्यात काय जे काही अशा पद्धतीने क्रोमोझोम्स असतो बघा. इथं हे सिस्टर क्रोमॅटाइड्स आहेत म्हणजे हे डिव्हाईड होतंय. हे काय होतंय? डिव्हाईड होतंय क्रोमोझोम्स. एनाफेजमध्ये. सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटाइड्स आर कॉल्ड डॉटर क्रोमोझोम्स. म्हणजे हे जे काही सेपरेट झालेत ना, पोलकडे खेचले जात आहेत बघा. हे इकडे खेचला जातोय. मग ते म्हणतायत की हे डॉटर क्रोमोझोम्स आहेत. म्हणजे ते नव्याने तयार झालेत. ते विभक्त झालेत क्रोमोझोम्स पासून. बरं. क्रोमोझोम्स बीइंग पुल्ड अपिअर लाइक अ बंच ऑफ बनानाज. आता ते म्हणतायत की हे दिसतंय कसं? बनाना सारखं. थोडक्यात. काय झालं? काय झालं? बरं लक्ष द्या रे. लक्ष द्या. सकाळ सकाळचं लेक्चर म्हणजे जास्त शांत वातावरणामध्ये बी अ फोकस ऑन स्टडी. बरोबर आहे ना? समजा दुपारचं लेक्चर असतं तर मग ठीक आहे. चला लक्ष द्या. ते म्हणतायत की हे कसं दिसतंय रे? एक बंच ऑफ बनाना. बनाना सारखं त्या ठिकाणी ते दिसतंय. In this way, each set of chromosomes reach at the two opposite poles of the cell. म्हणजे त्यांचं म्हणण्याचा हेतू आहे की अशा पद्धतीने जे काही क्रोमोझोम्स आहेत, हे पोलकडे रीच होत आहेत. कुठे रीच होत आहेत? पोलकडे. ठीक आहे. समजली एनाफेज? काय आहे एनाफेजमध्ये कोण सांगतंय? चला चर्चा करा. ओके. कोण? सिस्टर क्रोमॅटाइड्स. आणि सिस्टर क्रोमॅटाइड म्हणजेच क्रोमोझोम. सिस्टर क्रोमॅटाइड म्हणजेच काय? क्रोमोझोम त्या ठिकाणी आहे. पहा आता आणि इट इज लुक लाइक बनाना. ते कशासारखं दिसतंय? बनाना सारखं दिसतंय. हां. चला आता पुढचं जी फेज आहे ते पाहूया. हां. टेलोफेज. पुढची कोणती फेज आहे? टेलोफेज. पुढं बसा रे, लय पाठीमागं नका बसत चलू. थोडंसं पुढं बसल्यावर फरक पडतो. येस. हां. भूस, रीड इट. टेलोफेज. कायरोकिनेसिस. कायरोकिनोसिस. सायटो हां, थांब. आता मला सांगा कायरोकिनोसिस म्हणजे काय? आपण शिकलोय.
करेक्ट, न्यूक्लिअर डिव्हिजन. आणि सायटोकिनेसिस म्हणजे येस, छान, सायटोप्लाझम डिव्हिजन. आता ते म्हणतायत की टेलोफेज आता पाहूया आपण. आता इथं बघा, ही टेलोफेज दिसतीये. येस, ही काय आहे? टेलोफेज आहे. 2 सेपरेट झालेत का नाही? झालेले आहेत. बरोबर आहे ना? त्या ठिकाणी एक नॉर्मलचा छोटासा, टोटली सेपरेट नाहीयेत ते. एक नॉर्मल अटॅचमेंट त्यांची आहे. पण न्यूक्लियस सेपरेट झालेत बघा. जो मेन हेतू आहे ना, न्यूक्लियस सेपरेशनचा बघा, इकडं न्यूक्लियस आहे, इकडं न्यूक्लियस आहे. आतमध्ये क्रोमोझोम्स आहेत. टेलोफेज म्हणजे हे हे सिस्टर क्रोमॅटास ओढल्या गेल्या. क्रोमोझोमला सुद्धा डिव्हाईड करण्यात आलं. फायबर, तिथं प्रोटीन तयार झालं, बनाना टाइप शेप तयार झाला. पोलकडे ओढण्यात आली. त्यांना कुठे ओढण्यात आलं? पोलकडे. आणि बघा इथं न्यूक्लियस सेपरेट होताना दिसतात. पण ते कुठेतरी अटॅच आहेत हां. कंप्लीटली सेपरेट झालेत का? हे लक्षात ठेवा. कंप्लीटली सेपरेट नाही झाले, कारण की सायटोकिनेसिस व्हायचंय अजून. काय व्हायचंय? सायटोकिनोसिस. ओके. आता तेच इथं सांगितलंय बघा. टेलोफेजमध्ये क्रोमोझोम्स व्हिच हॅव रीच ॲट द अपोझिट पोल ऑफ द सेल नाउ स्टार्ट डिकंडेन्स, म्हणजे सेल जी कंडेन्स झालेली आहे, ती डिकंडेन्स व्हायला सुरुवात होते. म्हणजे नव्याने नवीन सुरुवात होते. अगेन बिकम्स थ्रेड लाइक थिन अँड इनव्हिजिबल. त्याच्यातले थ्रेड्स जे सुरुवातीला दिसत होते, ते इनव्हिजिबल व्हायला लागले. ओके. न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज फॉर्म अराउंड ईच सेट ऑफ क्रोमोझोम्स. आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन सुद्धा तयार झालं. बघा ना, आपण सुरुवातीलाच सांगितलं, सेलला काय असतं? ही पेशी आहे, हे सेल आहे आणि हे त्याचं न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे. हे जे काही न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, हे सुद्धा काय होतंय? तर नव्याने तयार होते बघा. न्यूक्लिअर मेम्ब्रेन जे की डिसअपिअर झालं होतं बघा सुरुवातीला. सुरुवातीच्या काळामध्ये न्यूक्लियस आहे, हा न्यूक्लियस आहे. हे न्यूक्लियस आहे. या न्यूक्लियसचं सेल मेम्ब्रेन पहिल्यांदा डिसअपिअर झालं म्हणतायत ते. आणि टेलोफेजमध्ये ते परत आलंय. म्हणजे थोडक्यात सेपरेट झालं, परत नव्याने तयार झालं. सगळं ॲज इट इज. कारण की एका पेशीपासून आपल्याला दुसरी पेशी पाहिजे. आणि मुद्दा सेल डिव्हिजन. काय आहे? सेल डिव्हिजन. ओके. जस टू डॉटर न्यूक्लाय, बघा 2 न्यूक्लाय त्या ठिकाणी तयार होतात. न्यूक्लियस अल्सो अपिअर्स इन इच डॉटर सेल. बघा किती छान वाक्य आहे, की डॉटर सेलमध्ये न्यूक्लियस दिसतंय आता. डॉटर सेलमध्ये काय दिसतंय? न्यूक्लियस. बघा ना, तुम्ही इथं पाहू शकता. बघा, या ठिकाणी डॉटर आहेत हे. डॉटर न्यूक्लियस दिसतायत 2 सेपरेट. 2 सेपरेट त्या ठिकाणी दिसतायत सरळ-सरळ. म्हणजे न्यूक्लियसचं डिव्हिजन कंप्लीट झालं. त्याला म्हणायचं कायरोकिनोसिस. आता आपण सायटोकिनोसिस पाहणार आहोत. ओके, चला रीड इट. हां, मुलांच्यात कोण वाचतंय? हां, पाठीमागे. हां, वाच. हां, हां. ओके. हां, पुढे या. पुढे बस. हां, वाच. कायरोकिनोसिस हे काय आहे? द सायटोप्लाझम. नॉच. हां. इक्वेटोरियल. एक्झॅक्टली. मिडलाईन. बघा आता, परत एकदा सांगतो. सायटोप्लाझम डिव्हाइड्स बाय सायटोकिनोसिस. मेन हेतू एकच आहे. पेशीद्रवाला विभाजित करायचा आहे. बरं, न्यूक्लियस झाला. 2 न्यूक्लियस तयार झाले. आता त्याच्यात पेशीद्रव तर आहे ना. सगळे ऑर्गेनेल त्याच्यात बुडालेले आहेत.
सायटोप्लाझम मध्ये तुमचे सगळे ऑर्गेनिल्स म्हणतोय, ऑर्गन नाही, ऑर्गेनिल्स म्हणजे अवयव, पेशीचे अवयव हे बुडालेले आहेत, त्याला पण डिवाइड करायचे आहे आपल्याला. आणि 2 न्यू सेल्स आर फ्रॉम विच आर कॉल्ड अ डॉटर सेल्स. ते पण नव्याने तयार झालेल्या सेल्स आहेत ना, बघा इथं दिसते आता, इथं पेशी विभाजन कम्प्लिटली होण्याची फायनल स्टेज आहे. ते म्हणतात इथं नॉच इज फॉर्म ॲट द इक्वेटोरियल प्लेन. आता हे इक्वेटोरियल प्लेन आहे बघा. तुम्हाला सांगायची काही गरज नाहीये. भूगोलमध्ये शिकलात तुम्ही. विषुववृत्त, जे की पृथ्वीच्या बरोबर सेंटरमधून गेलेलं आहे. मग हे जे काही इक्वेटोर आहे, ते म्हणतात इक्वेटोरियल प्लेनमध्ये एक नॉच तयार होतो. म्हणजे बघा हा जो स्पेस दिसतोय का, याला म्हणायचं नॉच. बघा हा जो स्पेस आहे ना मधला, हा म्हणायचं नॉच तयार होतो. प्लेन ऑफ द सेल विच डिप्स ग्रॅज्युअली अँड देअर बाय 2 न्यू सेल्स आर फॉर्म. म्हणजे हा जो नॉच असतो ना, हा एकदम डीप असतो, ग्रॅज्युअली असतो, क्रमाक्रमाने घडतो आणि डीप मध्ये असतो. हावेवर इन केस ऑफ प्लांट सेल इन्स्टेड ऑफ नॉच, ते म्हणताय सेल प्लेट फॉर्म एक्झॅक्टली अलॉंग मिड लाईन. म्हणजे नॉच जो आहे फक्त ॲनिमल सेलमध्येच तयार होतो, प्लांट सेलमध्ये नॉच तयार होत नाही. म्हणजे असं ओढण्याची प्रक्रिया फक्त आणि फक्त ॲनिमल सेलमध्येच होते, प्लांट सेलमध्ये होत नाही. तिथं काय होतंय ते म्हणतायत अ सेल प्लेट इज फ्रॉम एक्झॅक्टली अलॉंग अ मिड लाईन. एक सेल प्लेट तयार होती पेशीमध्ये, वनस्पती पेशीमध्ये, हा सायटोप्लाझमचं डिवाइड करताना. ओके. आणि सायटोकिनेसिस इज कम्प्लिटेड. म्हणजे सायटोकिनेसिसचं मेन एकच हेतू आहे, फक्त कोण डिवाइड करायचंय? सायटोप्लाझम, पेशीद्रव. आणि अशा पद्धतीने पेशीद्रव सेपरेट होते, तर नॉच तयार होतो. Mitosis is essential for the growth of the body. Beside it is necessary restoration of emaciated body, wound healing, formation of blood cell, etc. सगळ्यात महत्वाचं वाक्य. मिटोसिसचा यूज कुठे होतो? काय मेन आहे मिटोसिस? कशासाठी गरजेचं आहे? तर ग्रोथ ऑफ द बॉडी. पहिली गोष्ट बॉडीची ग्रोथ होण्यासाठी, वाढ होण्यासाठी. बिसाइड इट इज नेसेसरी फॉर रिस्टोरेशन ऑफ इमॅसिएटेड बॉडी. म्हणजे पूर्वी मी याचा अर्थ सांगितलाय बघा. इमॅसिएशन म्हणजे काय? झीज भरून काढण्यासाठी. इमॅसिएशन म्हणजे काय? शरीराची झीज, त्याच्यासाठी मिटोसिस गरजेचं आहे. वाउंड हिलिंग म्हणजे जखम भरून काढण्यासाठी. आणि फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल म्हणजे नवीन पेशी तयार करण्यासाठी. तर हा प्रश्न विचारला जातो, मिटोसिसच्या प्रक्रियेचा यूज कशासाठी आहे? आणि हे पण वरचं पण वाक्य हायलाइट करा, चुकायला नको. कशामध्ये? सायटोप्लाझम इज डिवाइड इन दी सायटोकिनोसिस. सायन्सच्या टीचरला म्हणजे प्रश्न टाकावासा वाटला तर नक्कीच याच्यावर टाकू शकतो. कायरोकिनोसिस म्हणजे काय आणि सायटोकिनोसिस म्हणजे काय? 10वीच्या बोर्डाला विचारायचं झालं ना, तर सायन्सचा टीचर हे विचारेल की कायरोकिनोसिस म्हणजे काय, सायटोकिनोसिस म्हणजे काय, 2 मार्कासाठी किंवा 3 मार्कासाठी. आणि युजेस सांगा, हे सांगा मिटोसिस कशासाठी यूज आहे. मग सांगा कायरोकिनोसिस मध्ये काय होतं, बेसिकली फक्त न्यूक्लियस डिव्हिजन होतं आणि सायटोकिनोसिस मध्ये सायटोप्लाझम डिवाइड्स होतं. बस एवढे 2 वाक्य जरी लिहिले आणि याचे यूज हे सुद्धा प्रश्न येऊ शकतो. बरं, मिटोसिस का गरजेचं आहे? व्हाय? आपण का शिकतोय? का शिकतोय? तर आपली वाढ होतीये, ही मिटोसिसमुळेच होतीये. पहिलीला तुम्ही असताना तुमच्या बॉडीमधल्या सेल्स आणि आत्ताच्या तुमच्या 10वीला असताना तुमच्या बॉडीमधले सेल्स वाढल्या का कमी झाल्या? वाढल्या ना, बरोबर आहे ना? किंवा त्या ठिकाणी इमॅसेशन, तुम्ही खूप काम केलं, बॉडी झिजते, त्याला भरून काढण्यासाठी. एखादी जखम झालेली असेल, तिला भरून काढण्यासाठी मिटोसिस गरजेचं आहे. आणि ब्लड सेल, रक्तातल्या पेशी तयार करण्यासाठी. ओके, तर हा प्रश्न विचारला जातो, हायलाइट दिस. पुढे पहा. आता मिओसिस पाहतोय आपण. आता मिटोसिस आणि मिओसिस ना जवळपास सारखंच आहे. मेकॅनिझम सारखं आहे, थोडासा नॉर्मल बदल आहे.
म्हणजे अजून तुमचा कन्सेप्ट क्लिअर होईल. आता बघा तिथं फेज दिसतायत तुम्हाला. कोणत्या फेज आहेत? प्रोफेज फर्स्ट बघा 1, 2, 3, 4 ते 5 बघा या प्रोफेज आहेत. इकडं आहे मेटाफेज बघा ही मेटाफेज दिसतीये. ही आहे ॲनाफेज आणि ही आहे टेलोफेज. सारख्याच आहेत बघा. जवळपास याच्याबद्दल क्लिअर कट तुम्हाला दिसते बघा. न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसमध्ये बघा हे क्रोमोझोम्स आहेत. DNA, RNA बरोबर? त्यांना बघा इथं फायबर्स तयार झालेत. पोलकडे ओढण्याचा प्रयत्न चालू आहे. बघा तंतू दिसतायत सरळ-सरळ. या ठिकाणी बघा हे सिस्टर क्रोमॅटाइड्स बनाना शेप. बघा आत्ताच सांगितलं होतं बनाना शेप तयार झालाय आणि नंतर सेपरेट दोन दोन त्या ठिकाणी डॉटर सेल म्हणायचं. डॉटर सेल टेलोफेज मध्ये तयार झालेले आहेत. आणि मी कालच सांगितलं याच्यावर सिलेक्टिव्ह प्रश्न येतात. हे प्रयोगासाठी इम्पॉर्टंट आहे. बरं चला रीड दिस. हां मुलींच्यात कोण वाचतंय? हां पाठीमागे वाचा. हां शिंदे वाच. पहा आता मिटोसिस सुद्धा 2 स्टेजमध्ये आहे. किती स्टेजमध्ये आहे? 2. पहिला आहे मिटोसिस फर्स्ट, दुसरा आहे मिटोसिस सेकंड. आता दिसतंय तुम्हाला हे वरचं जे आहे ते मिटोसिस फर्स्ट आहे. Recombination and crossing over occur between homologous chromosomes and thereafter those homologous chromosomes, not a sister chromatids, are divided into two groups and thus two haploid cells are formed. म्हणजे त्यांना काय म्हणायचंय की रिकॉम्बिनेशन होतं, क्रॉसिंग ओव्हर होतं आणि जे काही दोन हॅप्लॉइड्स डॉटर सेल म्हणजे टू हॅप्लॉइड सेल्स त्या ठिकाणी तयार होतात. मिटोसिस फर्स्ट मध्ये बघा चित्रामध्ये दिसतंय बघा. हे जे आहेत ना बघा हे जे दोन तयार झाल्यात का याचं नाव काय आहे? टू हॅप्लॉइड सेल. हॅप्लॉइड सेल त्या ठिकाणी तयार होतात. आता हॅप्लॉइड सेलचा मराठी मिनिंग जर सांगायचं झाला तर एक गुणी पेशी. एक गुण यांचे गुण एक आहेत. आपण नाही म्हणत का वानात नाही पण गुणात आहे. आपण नाही म्हणत आपले आजी आजोबा म्हणतात गुण चांगले आहेत बाबा. तसं आहे. हे एक गुणी आहेत. यांचे गुण सारखे आहेत सेलच्या. याला म्हणायचं हॅप्लॉइड सेल. बर आता ही जी डायग्राम आहे ही कशाची आहे बघा? मिओसिस पार्ट सेकंड. याच्यामध्ये पण तसंच दिसतंय बघा तुम्ही. आता याच्यामध्ये काय दिसतंय बघा? दाखवतानाच प्रोफेज सेकंड जी आहे बघा त्यांनी इथं दाखवलेली आहे. त्याच्यापासून बघा मेटाफेज सेकंड म्हणजे जे काही क्रोमोझोम्स आहेत त्या क्रोमोझोम्सला कुठेतरी पोलकडे ओढलं जातंय. थीम एकच आहे, एक लक्षात ठेवा. मिटोसिस आणि मिओसिसची थीम एकच आहे. न्यूक्लियस मधले क्रोमोझोम्स आणि क्रोमोझोम्सला सेपरेट करायचं. ओके बघा इथं पण दिसतंय परत तसंच ते ओढले जात आहेत फायबरच्या साह्याने पोलकडे. आणि बरोबर आता इथं किती तयार झालेत रे? टेलोफेज मध्ये किती तयार झालेत? जिथं 2 तयार झाले होते तिथं किती तयार झालेत? 4 तयार झालेत. आता हिथं यूज केलेले आहेत हे जे काही टू हॅप्लॉइड सेल आहेत का बघा. मिओसिस सेकंड मध्ये हे जे काही टेलोफेजचे 2 तयार झाले होते का? समजतंय का? मिओसिस फर्स्ट मध्ये हे टेलोफेजचे 2 हॅप्लॉइड सेल म्हणलं होतं तुम्हाला एक गुणी जे तयार झाले होते तेच इथं यूज केलेले आहेत सेपरेशनसाठी. बघा त्याच 2 पासून किती तयार झाले? 4. त्याच 2 एक गुणी हॅप्लॉइड सेल पासून 4 नवीन त्या ठिकाणी सेल्स तयार झालेले आहेत. डॉटर सेल म्हणायचं. नवीन तयार झालं ना त्याला डॉटर शब्द वापरायचा.
कसला डॉटर. ठीक, पुढे पहा आता. येस, आता तीच माहिती इथं सांगितली हा. याच्यामध्ये काय सांगितलंय बघा. मिओसिस सेकंड इज जस्ट लाईक मिटोसिस. ते म्हणतात मिओसिस सेकंड आहे ना, हे मिटोसिस सारखं आहे. इन दिस स्टेज टू हॅप्लॉइड सेल डॉटर सेल फ्रॉम इन दी मिओसिस फेज. बघा आत्ताच मी सांगितलं, टू हॅप्लॉइड सेल मिओसिस फर्स्ट मध्ये तयार झाले. अंडर अ डिव्हिजन बाय सेपरेशन ऑफ रिकंबाइंड सिस्टर क्रोमॅटाइड अँड 4 हॅप्लॉइड डॉटर सेल. बघा आता, म्हणजे 2 पासून 4 तयार झाल्या. मी आत्ताच सांगितलं 2 पासून किती तयार झाल्या? 4 तयार झाल्या. टू हॅप्लॉइड बघा, टू हॅप्लॉइड डॉटर सेल पासून 4 हॅप्लॉइड तयार झाल्या. पण कुणामध्ये? मिओसिस फर्स्ट मध्ये का सेकंड मध्ये? सेकंड मध्ये, बरोबर. आता हे स्टेटमेंट हायलाइट करा. मग म्हणजे काय झालं, तर तुम्हाला प्रक्रिया माहिती पाहिजे, की मिओसिस मध्ये ॲक्चुअली काय घडतं? तर हे घडतं. मिओसिस मध्ये काय घडतं? तर तुम्हाला ॲज अ सायन्स स्टुडंट म्हणून हे माहिती पाहिजे. इथपर्यंत तुम्हाला हायलाइटच करायचं. हे दोन्ही स्टेटमेंट हायलाइट करा. मिओसिस फर्स्ट आणि सेकंड मध्ये काय घडतं? तर 2 पासून 4 तयार होतात. 2 पासून 4 तयार होतात. 2 ला म्हणायचं हॅप्लॉइड आणि 4 ला पण हॅप्लॉइडच म्हणायचं. आणि हॅप्लॉइडचं मीनिंग काय मराठी? एकगुणी. त्यांचे गुण सारखे आहेत. बरं, आता पुढे पहा. Process of gamete production and spore formation occur by meiosis. In this type of cell division, 4 haploid N daughter cells are formed from diploid 2N cell. During this cell division, जे की आत्ताच सांगितलंय, की 4 हॅप्लॉइड सेल्स त्या ठिकाणी तयार होतात. किती? 4 हॅप्लॉइड सेल्स तयार होतात. डायप्लॉइड पासून, म्हणजे 2N पासून. ओके. During this cell division, crossing over occur between the homologous chromosomes and thereby genetic recombination occur. नक्कीच. आता मला सांगा, 2 पासून 4 तयार होत आहेत. जीन्स पूर्ण रिकंबाईन होतात. म्हणजे 2 पासून 4 सेल होणे म्हणजे तुमचे जे जेनेटिक रिकॉम्बिनेशन आहे, हे पूर्णतः होतं. म्हणून तुमच्या आई-वडिलांचे, तुमच्या आजी-आजोबांचे प्रत्येकाचे एक कॅरेक्टर हे तुमच्यामध्ये असतात. हे लक्षात ठेवा. हे वाक्य काय सांगतंय माहिती का? एकापासून 2, 2पासून 4 सेल तयार होत आहेत आणि ही प्रोसेस कंटिन्युअस आहे. म्हणजे कुठेतरी जेनेटिक रिकॉम्बिनेशनची प्रोसेस हे कंटिन्यू चालू असते. ओके, पुढे पहा. ड्यू टू दिस ऑल दी 4 डॉटर सेल्स आर जेनेटिकली डिफरंट फ्रॉम पॅरेंट सेल्स फ्रॉम इच अदर. नक्कीच बरोबर आहे. ते म्हणतायत की जेनेटिक रिकॉम्बिनेशन होऊ द्या. जीन्स एकत्र येऊन वेगवेगळे कॅरेक्टर येऊ द्या पेशीमध्ये, सेलमध्ये. पण ते काय असतात? जेनेटिकली डिफरंट फ्रॉम पॅरेंट. पॅरेंट जे आहेत ना, त्या पॅरेंट सेल पासून ते डिफरंट असतात. ओके. तर इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. पुढे पाहूया. आता काय नाही, ते एक कृती आहे, ऍक्टिव्हिटी आहे. ते आपण कंप्लीट करूया. लक्ष द्या. चला. हां. झेंडे वाच. कृती. हे प्रत्येकाने बोट ठेवा रे. ती रीड करा. काय नाही, ऍक्टिव्हिटी आहे. प्रयोग आहे, प्रयोग. हां.
पहा आता काय नाही, सिंपल प्रयोग आहे. कोनिकल फ्लास्क घ्या, ग्लास स्लाइड घ्या. तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे ग्लास स्लाइड अशा पद्धतीने असतात. कव्हर स्लिप घ्या. त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी कव्हर स्लिप असते, आच्छादन काच. एक चिमटा घ्या, कंपाऊंड मायक्रोस्कोप घ्या आणि वॉच ग्लास घ्या. आता मिडियम साईज काय घ्यायचं आहे तुम्हाला माहिती आहे, ओनियन आणि आयोडीनचं सोल्युशन घ्यायचं. काय घ्यायचं? आयोडीनचं सोल्युशन घ्यायचं. बरं हे सगळं टेकन केलं, ते म्हणतात एक ओनियन घ्या. बरं घेतला, मिडियम साईजचा घ्या. आता कोनिकल फ्लास्क मध्ये वॉटर टेकन करा, सच अ वे दॅट इट्स रूट ऑफ दी ओनियन विल बी कॉन्टॅक्ट विथ वॉटर. हे 9वीला तुम्ही पाहिलेलं आहे बघा. 9वीला 7वीला प्रयोग पाहिलाय बघा. ओनियन आणि त्याचे रूट्स ग्रो करायचे. मी कालच शिकवलं 7वीच्या वर्गाला. कोणते रूट्स असतात ओनियनचे? 2 रूट असतात टाईप. एक टॅप रूट आणि दुसरं फायब्रस रूट. मग ओनियनचं कोणतं आहे? फायब्रस रूट. ओनियनचे कसले रूट आहेत? फायब्रस रूट आहेत. बरं ते रूट घ्या. ऑब्झर्व दी रूट ओनियन फॉर आफ्टर 45 डेज. म्हणजे ओनियन घ्यायचा, त्याची रूट ग्रो करायची, कांद्याची रूट 4 ते 5 दिवसानंतर ऑब्झर्व करायचे. त्याच्यातला एक रूट आहे ना, तो कट करायचा आणि वॉच ग्लास वरती घ्यायचा. बरं इथं आपण घेतला, पोर सम आयोडीन, त्याच्यामध्ये थोडेसे आयोडीनचे ड्रॉप टाकायचे बघा. या एक मिनिट हा, अगोदर आपण ग्लास स्लाइड नाही ठेवायची, फक्त काच घेतलेली आहे. या काचेच्या याच्यावरती ओनियनचा एक रूट घेतला, त्याच्यावरती आयोडीन टाकला. टेक वन ऑफ द रूट टिप ग्लास स्लाइड प्रेस विथ द हेल्प ऑफ फोर्सिप. ते काय म्हणतायत, हा जो काही रूट आहे ना, मूळ आहे ना, त्याला थोडस चिमट्याने प्रेस करा. आणि नंतर काय करायचंय, कव्हर स्लिप म्हणजे याच्यावरती एक आच्छादन काच ठेवा. काय ठेवा? कव्हर स्लिप ठेवा. आणि ठेवल्यानंतर इयर विल नॉट ट्रॅप बिटवीन. त्याच्यामध्ये ना इयर नाही राहिला पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला बबल्स नाही दिसले पाहिजे, एअर बबल्स. बघा ही स्लाइड तयार करायची तुम्हाला. तुम्हाला हे आहे बरं का. मला असं वाटतं आढळगावच्या प्रयोगशाळेमध्ये, आपल्या शाळेच्या तुमची जी प्रयोगशाळा आहे, तुम्हाला प्रॅक्टिकल टेकन करतात वाटते ना, का नाही अजून? नाही केले का? पण तरी प्रयोगामध्ये हे येणार आहे तुम्हाला, लक्षात ठेवा. हे ग्लास स्लाइड आहे. काय आहे? ग्लास स्लाइड आहे. त्याच्यामध्ये ओनियन, कांद्याचा एक रूट घेतला, त्याच्यात आयोडीनचं सोल्युशन टाकलं, वरून कव्हर स्लिप ठेवली. बर नंतर काय करायचं, हे ऑब्झर्व करायचं. कशाच्या अंडर? कंपाऊंड मायक्रोस्कोप, सूक्ष्मदर्शिका. विच फेज ऑफ द सेल डिवाइड्स डू यू ऑब्झर्व. ते म्हणतायत तुम्हाला कोणत्या सेल डिव्हिजन झालेली दिसेल आणि व्हेरियस फेजेस कोणत्या असतील, जे की इथं दाखवले बघा. बघा असं काहीतरी तुम्हाला दिसेल. हे जे दिसते बघा, फेजेस ऑफ मिटॉसिस इन अ ओनियन रूट टिप. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदी असं काहीतरी असेल बघा. बघा ही पेशी आहे, सेल आहे, त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे बघा, आतमध्ये क्रोमोझोम्स आहेत. दुसऱ्या फेज मध्ये बघा हे क्रोमोझोम्स दिसत आहेत सेपरेट, आणि इथं सांगितल्याप्रमाणे धागे, फायबर्स तयार होतात फेजेस मध्ये. फायबर्स दुसरी फेज. हे फायबर्स बघा हे पॅरलल अरेंज झाले पोलला. आपण सांगितलं होतं हे पोलला पॅरलल अरेंज होतात आणि ओढले जातात. परत पुढच्या ह्याच्यामध्ये हे कोण आहेत? सिस्टर क्रोमॅटाइड. याला काय म्हणायचं? सिस्टर क्रोमॅटाइड आहेत. म्हणजे क्रोमोझोमच आहेत, पण ते सिस्टर म्हणायचं आता, कारण की 2 सिस्टर होत्या एकत्र, आता सेपरेट झाल्या. नंतर बघा इथं नव्याने तयार झाले 2 न्यूक्लियस आणि त्याच्यामध्ये सायटोप्लाझम पण आलं. हे सगळं तुम्हाला रूट आहे. जे रूट आहे कुणाचं? ओनियनचं जे रूट आहे, त्याच्यामध्ये कोणती प्रक्रिया दिसते तुम्हाला? मिटॉसिस. आपण पहिले अभ्यासलेली कोणती? मिटॉसिस. ओके. ठीक आहे, आता हा चॅप्टरच कम्प्लीट होतोय आपला. आता काही विशेष त्या ठिकाणी राहिलेलंच नाहीये. काही क्वेश्चन्स आहेत बघा, यूज युअर ब्रेन पॉवरचे. म्हणजे आपल्याला काय करता येईल उद्यापासून. मला वाटतं याचे 2 आणि त्याचे 2 झालेले आहेत, बरोबर ना चॅप्टर? येस. तर या संडेला मला वाटतं सरांची टेस्ट आहे.
पुढच्या संडेला आपण या पार्ट सेकंड मधल्या पहिल्या चॅप्टर वरती टेस्ट ठेवूया. बरोबर ना? कोणता पहिला चॅप्टर? हा, कोणता आहे? येस, हेरिडिटी अँड इव्होल्युशन जे आहे त्याच्यावरती आपण टेस्ट ठेवूया. हा, टेस्ट होणं गरजेचं आहे चॅप्टर वाईज. त्याच्यामुळे काय होतं, तुम्ही वाचता पाठीमागलं परत एकदा. आता तुम्ही म्हणता हे काय सर, यूज युअर ब्रेन पॉवरचे क्वेश्चन्स आहेत जे की आपण अभ्यास केला. व्हॉट इज मीन बाय डायप्लॉइड सेल? सांगा बरं, डायप्लॉइड सेल म्हणजे काय? डायप्लॉइड सेल काय रे? हा हा, सरळ बस, सरळ बस पहिल्यांदा. हा, डायप्लॉइड सेल म्हणजे काय? हायलाइट केले ना. डायप्लॉइड सेल कुठे तयार होतात? डायप्लॉइड आणि हॅप्लॉइड, त्याला 2n म्हणलंय बघा. इथं सांगितलंय की रे, बघा ना, इथं आपण पाहिलंय. फोर हॅप्लॉइड सेल आर फ्रॉम वन डायप्लॉइड सेल. आणि डायप्लॉइडचा मिनिंग मी सांगितलं होता ना. नाही, हॅप्लॉइड म्हणजे एक गुणी, बरोबर. आणि डायप्लॉइड म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे जे काही 4 हॅप्लॉइड सेल्स आहेत, म्हणजे बघा हे 4 ज्या सेल तयार झाल्या ह्या कुणापासून तयार झाल्या? या दोघांपासून तयार झाल्या, बरोबर. तर यालाच काय म्हणायचं, तर डायप्लॉइड सेल्स म्हणजे मिओसिस पार्ट फर्स्ट मध्ये ज्या सेल तयार होतात त्या आहेत डायप्लॉइड सेल. कसले आहेत? डायप्लॉइड सेल. 2n म्हणजे 2n आहेत बघा, त्याच्यापासून 4 तयार झाले. बरं, हॅप्लॉइड सेल म्हणजे आता हे तरी सांगा. डायप्लॉइड जाऊ दे, हॅप्लॉइड. हॅप्लॉइड सेल म्हणजे काय? एक गुणी आहेत, पण कुठे तयार झाल्या ते महत्वाचं आहे. हा, कुठे तयार झाल्या? मिओसिस, मिओसिस फर्स्ट मध्ये. बघा, या या प्रोसेस मध्ये ज्या तयार झाल्या त्या काय आहेत? तर हॅप्लॉइड सेल आहेत. बघा, 2 हॅप्लॉइड सेल इथं सांगितलंय बघा, 2 हॅप्लॉइड सेल्स. सोपे सोपे प्रश्न आहेत आहे. रिव्हिजनच सेट. व्हॉट इज डू यू मीन बाय होमोलोगस क्रोमोझोम्स? आता होमोलोगस क्रोमोझोम्स म्हणजे काय रे? थोडक्यात जे काही एक गुणी म्हणजे सजातीय, थोडक्यात एकाच जातीचे असणारे जे काही क्रोमोझोम्स आहेत ते म्हणजे काय? फेदर दी गॅमेट्स आर डायप्लॉइड और हॅप्लॉइड्स अँड व्हाय? आणि हाऊ आर दी हॅप्लॉइड सेल्स इज फॉर्म? व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ हॅप्लॉइड सेल्स? आणि प्रत्येक सेलचं महत्व काय आहे? आता हे जे क्वेश्चन्स आहेत हे काय तुम्हाला एखादा प्रश्न, मी काय म्हणतो यातला एखादा प्रश्न येऊ शकतो, सगळेच येतील असं काही नाही, बरोबर. एखादा क्वेश्चन त्या ठिकाणी तुम्हाला पेपरला येऊ शकतो की इम्पॉर्टन्स काय आहेत, आपण हायलाइट केलेत की. असू द्या, तुम्ही ते लिहिले तरी चालतील. त्या हॅप्लॉइड सेलचे इम्पॉर्टन्स काय आहेत? तर सेल डिव्हिजन मध्ये महत्वाचं आहे, जेनेटिक रिकॉम्बिनेशन साठी महत्वाचं आहे. हे जरी तुम्ही लिहिले तरी चालतील. कोणते? हे काय? बॉडी, ग्रोथ ऑफ द बॉडी, नेसेसरी फॉर रिस्टोरेशन ऑफ बॉडी, वाउंड हिलिंग, न्यू ब्लड सेल. म्हणजे बघा, सगळं तुम्हाला मी हायलाइट करून दिलेले, त्याच्यावरतीच प्रश्न तयार झालेले सगळे. तुम्हाला जेवढं मी सांगितलंय ना तेवढं जरी तुम्ही केलं तरी बोर्डाला त्याच्यामधलाच प्रश्न येईल. आजच्या टॉपिक मधलं म्हणतोय मी, आजच्या टॉपिक मधलं. आणि काल पण सांगितलेलं. आणि मी परत परत एकदा सांगतो, याच्यामध्ये मॅक्झिमम प्रश्न येत नाहीत. हे प्रयोगाचं आहे जास्त. कशाचा आहे? प्रयोगाचा पार्ट आहे. जरी आलाच, मी काय म्हणतोय, जरी आलाच प्रश्न तर आपण जे हायलाइट केले त्याच्यामधलाच प्रश्न येऊ शकतो. जसं की 2 टाईप कोणते आहेत? कायरोकिनोसिस म्हणजे काय? सायटोकिनोसिस म्हणजे काय? त्याच पद्धतीने हॅप्लॉइड सेल म्हणजे काय? डायप्लॉइड सेल म्हणजे काय?
सेल डिव्हिजनचे टाईप कोणते? मिओसिस अँड मिटोसिस. किंवा फेजेस कोणत्या आहेत? कोणत्या फेजेस आहेत? स्टेप आहेत? प्रोफेज, अजून कोणती? मेटाफेज, ॲनाफेज, टेलोफेज. बरोबर, असे प्रश्न येतात. सोपे सोपे प्रश्न याच्यावर येतात. बरं, मग आता उद्यापासून काय करता? इथं काय नाही, आय-सी-टीचं एक राहिलंय बरं का, हे काय विशेष नाहीये. थांबा. काय नाही. तुम्ही वेगवेगळे पुस्तकं वाचू शकता. ऑर्गॅनिझम बद्दल रिसर्च करू शकता आणि त्याचं प्रेझेंटेशन करू शकता. आपल्याकडे संधी आहे उलट. तुम्ही एखादं प्रेझेंटेशन मोबाईलवरती तयार करा. आपण पॅनलवरती दाखवूया. हे काय माहिती आहे? आय-सी-टी. मोबाईलवरती तुम्ही एखादं तयार करा आणि त्याचं रिप्रेझेंटेशन इथं आपण करू शकतो. म्हणजे तुम्ही पी-पी-टी तयार करा, पी-डी-एफ तयार करा, असं म्हणतायत ते. आणि इनसायक्लोपीडिया बायोलॉजिकल एनाटॉमी ऑफ रेफरन्स बुक, म्हणजे बरेचसे रेफरन्स बुक तुम्ही वाचू शकता. ज्यांना डॉक्टर व्हायचंय, ज्यांना फार्मसी करायची, त्यांच्यासाठी त्यांनी सांगितलं की हे पुस्तक तुम्ही वाचा. ओके, ठीक आहे. मग उद्या कोणता पार्ट आणताय? फर्स्ट का सेकंड? नाही, सेकंड नाही, फर्स्ट आणा. पुढचं चॅप्टर नको. पार्ट 1 चे 2 झालेत ना आपले. नाही, आणा पार्ट. हे बायोलॉजिकल आता थोडस लेंदी प्रोसेस मध्ये जाता ना तुम्ही, म्हणजे बरोबर आहे ना. काय होतं, काहींना हा पार्ट आवडतात. याच्यात कसं आहे माहिती आहे का, पार्ट सेकंड आणि पार्ट फर्स्ट, काहींना थेरॉटिकल खूप आवडतं समजून घेण्यासाठी, लिहिण्यासाठी. आणि काहींना पार्ट फर्स्ट मध्ये एकदम सिलेक्टिव्ह आहे बघा. ते जर हे लिहिलं तर आउट ऑफ मार्क पाडतात. आणि याच्यामध्ये तुम्हाला एक वाक्य लिहायचं नाहीये. तुम्हाला असे 5-6 वाक्य लिहिण्याची सवय पाहिजे. बरोबर आहे? पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड हे वेगळा कन्सेप्ट आहे. आणि मला एक म्हणायचंय, टायपिंग बोला काय?